बातमी भोंदू अशोक खरात संदर्भात। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल। 5व्या गुन्ह्यात आज खरातची पोलीस कोठडी संपणार आहे। तपासात महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागले तर पुन्हा खरातची कोठडी वाढून मिळते का ते पाहणं महत्त्वाचे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज पुन्हा एकदा खरातला न्यायालयात हजर केलं जाईल। प्रणिता, 5व्या गुन्ह्यात अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती, पण ती आज पोलीस कोठडी संपत आहे। आणखीन एकदा अशोक खरातला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि 6व्या गुन्ह्यामध्ये सुद्धा अशोक खरातला जे पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकील करतील असा अंदाज आहे। कारण मागच्या 5 जे गुन्हे आहेत या सगळ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या संदर्भात नाशिक एसआयटीकडनं चौकशी सुरू आहे। आणि जे महिलांवरती अत्याचाराचे गुन्हे आहेत, म्हणजे 8 गुन्हे जे अशोक खरातच्या विरोधात दाखल झालेले आहेत, त्या 8 गुन्ह्यांपैकी 5 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि 6व्या गुन्ह्यात देखील जे महिला अत्याचार संदर्भात आहे आणि त्या संदर्भात आणखी एकदा अशोक खरातला पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद आज कोर्टात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नेमकं अशोक खरातला कोर्टात हजर केल्यानंतर काय निर्णय होतो कोर्टाचा हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदी किरण, साधारण सुनावणी किती वाजता होऊ शकते? सोबतच खरातची प्रकृती बरी नव्हती अशा बातम्या समोर आल्या होत्या, त्यानंतर खरातला कशा प्रकारे हजर केलं जाणार आहे कोर्टात? गेले 2 ते 3 जे तारीख होते त्या सगळ्या तारखांना अशोक खरातला ऑनलाईनद्वारे कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। कारण मध्यंतरी सुरक्षेचा प्रश्न होता आणि त्यानंतर अशोक खरातला जे केसचे कोर्टामध्ये तारीख होते त्या सगळ्या तारखेला आतापर्यंत म्हणजे 3-4 तारीख जे होते त्या तारखेला ऑनलाईन पद्धतीने अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। आणि 2 दिवसाआधी अशोक खरातची तब्येत देखील बिघडलेली होती। काही डॉक्टरांच्या मदतीने अशोक खरातची तब्येतीची तपासणी करण्यात आलेली आहे आणि आज सुद्धा अशोक खरातला ऑनलाईनद्वारे कोर्टामध्ये हजर केलं जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि साधारण 11-12 पर्यंत या संपूर्ण कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होईल। अशोक खरातला ऑनलाईन या कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर 6वा जो गुन्हा आहे त्या संदर्भात सुद्धा ताबा मिळावा अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकीलकडनं होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमका कोर्टात काय काय निर्णय होतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी त्याकडे लक्ष असेल। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।